नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला जो व्लॉग आहे तो आहे म्हणजे बाबुळगाव ते बदलापूर वाया समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स कसा राहील, गाडीने किती ॲव्हरेज दिला आहे, तेल किती लागले आणि बाकीचा किती खर्च येतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करा। चला तर मित्र, आपली सुरुवात झालेली आहे। सकाळचे 7 वाजलेत, सूर्य बघू शकता तुम्ही। 7:05 झालेत। गावच्या रस्त्याने आपण निघालेलो आहोत। चला मित्रांनो, आपण आता आले पेट्रोल पंपवर। पण एकदा गाडीचं डिझेल फुल करून घेऊयात आणि घरापासून ते मुंबईपर्यंत म्हणजे बाबुळगाव ते मुंबई बदलापूर आपल्याला किती फ्यूल लागले, गाडीने किती ॲव्हरेज दिला हे आपण कॅल्क्युलेट करूयात। आपण आता गाडीचं फ्यूल टँक आहे, डिझेल टँक जे आहे ते फुल करून घेऊयात। चला तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता डिझेल आपण फुल केलेले आहे। 3059 रुपयाचं डिझेल टाकलं आहे, जवळपास 3060 रुपयाचं। 33.36 लिटर डिझेल आपण गाडीमध्ये टाकलेलं आहे। टँक फुल केल्यानंतर आपण ट्रिप ए आणि ट्रिप बी 0 करून घेऊया। ट्रिप ए 0 केलेलं आहे। आता टँक टू टँक गाडी किती ॲव्हरेज येते ॲट द एंड ऑफ जर्नी आपल्याला व्हिडिओ मी अपलोड करून टाकेल। मित्रांनो, आपण आता डिझेल फुल केलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप आपली असेल की गाडीचे जे टायर्स आहेत त्यांची हवा आपल्याला चेक करून घ्यायची। ज्याच्यात कमी असेल त्याच्यात भरून घ्यायची आणि ज्याच्यात जास्त असेल त्याचं लेवलला करून घ्यायची। हे मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण काळजी घ्यायची की आपल्या चारही टायरमध्ये हवा सारखी पाहिजे। चला मित्रांनो, आता परत आपली जर्नी चालू झाली आहे। आता आपला मार्ग असेल, आता आपण सध्या गोरेगावला आहोत। गोरेगावनं आता शेनगाव ते रिसोडून मग लोणार, तिथून पुढे मग आपल्याला दुसरीकडे मार्गे समृद्धी महामार्ग जॉईन करायचा आहे। आता निघालो आहोत आपण गोरेगावमधून। डिझेल टाकले, गाडीची हवा पण चेक केली, सगळ्या गोष्टी नियमित आपण चेक केलेल्या आहेत आणि करायलाच पाहिजे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण आता लोणारपर्यंत आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता लोणार सरोवर, धुमराकेतू पडल्याचा इतिहास आहे या लोणार सरोवरला। कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण इथे आलेलं आहे। साधारणपणे आता आपण 90 किलोमीटर आलेलो आहोत घरापासून। मित्रांनो, आपण आता दुसरबीडला आलेलो आहोत। तिथून थोड्याच वेळात 1-2 किलोमीटरवर आपल्याला समृद्धी महामार्ग जॉईन करायचा आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 1-2 किलोमीटरवरच आपल्याला आता जॉईन करायचं आहे। आता दुसरबीडमधून थोडंसं बाहेर आलेलो आहे आणि इथून जवळपास आता 500 मीटरवर समृद्धी महामार्ग आहे। त्याच्या आधी आपण इथे एक टी ब्रेक घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे 712 हॉटेल आहे। चहाचा स्टॉप आपण घेतलेला आहे। जवळपास आता घरापासून आपण 110-120 किलोमीटर आलेलो आहे। तर इथे एक चहा वगैरे घेऊन आता परत आपण कंटिन्यू करणार आहोत आपली जर्नी। इथून 500 मीटरवरच आता समृद्धी महामार्ग आहे। मित्रांनो, आपण आलो आहे आता समृद्धी महामार्ग जॉईन करण्यासाठी। टोल एंट्री आपण आता इथे घेत आहोत। टोलची सिस्टम चांगली आहे। जेवढं आपण टोल म्हणजे जेवढे किलोमीटर आपण यूज करणार त्यानुसार कॅल्क्युलेट करून आपला एक्झिटवर टोल काढणार। आपला इथे टोल स्कॅन होणार। फास्टॅग स्कॅन झालेलं आहे आपलं। पुढे आता 50 मीटरवर आपल्याला समृद्धी महामार्ग यूज करायला भेटणार। साधारणपणे ₹1.70 या टोल चार्जेस आहेत। बघू शकता आपण आता एंट्री घेतलेली आहे समृद्धी महामार्गावर। गाडीमध्ये आम्ही 4 जण आहोत। मित्रांनो, समृद्धी महामार्गावर ॲक्सिडेंट होण्याचे बरेच कारण आहेत। त्यापैकी सगळ्यात मोठं कारण म्हणजे ओव्हर स्पीडिंग आहे। जवळपास 20 ते 25 किलोमीटर समृद्धी महामार्ग यूज करून एवढा एक्सपिरियन्स आला आहे की गाडीचा स्पीड जो आहे तो आपोआप वाढतो। जवळपास 100, 200, 300 मीटरपर्यंत कुठलाही वाहन दिसत नाही। त्याच्यामुळे ॲक्सिलेटरवरचा ताबा सुटल्यामुळे कदाचित ओव्हर स्पीडिंग होते आणि स्पीड 90 ते 100, 100 ते 120, 120 ते 140 कधी जातो कळत नाही। 3 लेन रस्ता असल्यामुळे गाडीची स्पीड आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे ओव्हर स्पीडिंग होते। कदाचित त्यामुळे ॲक्सिडेंट होतात। दुसरी म्हणजे बेशिस्तपणा। तर जे लोडिंगचे ट्रक्स आहेत किंवा ट्रेलर्स आहेत ते एखाद्या वेळेस आपल्या लेनमध्ये येतात किंवा आपण कदाचित 60-70च्या 80च्या स्पीडने आपण फर्स्ट लेननी जातो। जर रूल्स फॉलो केले तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी होतात। म्हणजे जर तुम्हाला ओव्हरटेक करायचं असेल तर फर्स्ट लेननी जा। जर 80 to 100 जर स्पीडने मेंटेन ठेवायची असेल, क्रुझिंग करायचं असेल तर सेंटरचा जो लेन आहे
ज्या लेनने आपण आता जातोय त्या लेनने जा आणि लोडिंगसाठी थर्ड लेन आपल्याला दिलेला आहे. पण बरेच ड्रायव्हर असे असतात की जे लोडिंग गाड्या पण मिडल लेननी चालवतात किंवा ओव्हरटेकिंगच्या लेननी चालवतात. त्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण पहिले जास्त होतं. आता या 1-2 वर्षात जर बघायला गेलं तर ॲक्सिडेंटचा रेशो खूप कमी झालेला आहे. तर रूल्स रेग्युलेशन जर फॉलो केलं तर ॲक्सिडेंटचा रेशो खूप कमी होईल, अजून कमी होईल. आणि स्वतःच्या माइंडवर स्वतःच्या विचारांवर कंट्रोल ठेवा. शक्यतो गाडीमध्ये प्रवास करताना बोलत जा, गाणे चालू ठेवा, तुमचं ध्यान विस्कळीत होणार नाही. आणि थोडंसं स्पीडोमीटरकडे पण मध्ये मध्ये एक नजर ठेवा. रूल्स रेग्युलेशन जर फॉलो केलं तर कदाचित ॲक्सिडेंटचं प्रमाण अजून कमी होईल. जर रस्ता मोठा असला तरी मित्रांनो लेन चेंज करताना प्रत्येक वेळेस इंडिकेटर यूज करा. कारण की प्रत्येक वेळेस 100% ध्यान रस्त्यावरच असतं असं नसतं. तुमच्या इंडिकेटर दिल्याने तुमच्या सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने पण एक प्लस पॉईंट आहे आणि जो मागून येणारी गाडी त्याच्यासाठी पण सेफ्टी पॉईंट होणे एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यावेळेस नेहमी ज्यावेळेस तुम्ही ओव्हरटेक करता किंवा लेन चेंज करता त्यावेळेस इंडिकेटरचा वापर नक्की करा. ते पहिला पेट्रोल पंप आपल्याला लागलेला आहे जवळपास 20-25 किलोमीटरवर. दुसऱ्या बीडपासून साधारण 20 किलोमीटरवर पहिला पेट्रोल पंप आपल्याला इथे दिसून येतो. आणि इथेच फूड कोर्ट पण आहे मित्रांनो. समृद्धी महामार्गाला जाताना राईट साईडला लेफ्ट साईडला कलरफुल्स असे पिक्चर्स वगैरे बनवलेले आहेत किंवा काही असं आर्किटेक्चरल काम बनवलेलं आहे. मित्रांनो त्याचे फायदे आणि तोटे जर माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कशासाठी कलरफुल्स इमेजेस, कलरफुल असे फ्लॉवर्स किंवा फुलांचे, इमारतींचे, घोड्यांचे चित्र जे बनवलेले आहेत ते कशासाठी आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही राईट साईडला बघू शकता मित्रांनो हे जे फुलांचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय राईट साईडला, हे कशासाठी आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघू शकता मित्रांनो असं मित्रांनो आपल्याला आता समोर जालना एक्झिट दिसतंय. 1 किलोमीटरवर आपल्याला जालना एक्झिट आहे. जर आपला कोणता व्ह्युअर्स किंवा सबस्क्रायबर जालन्याहून बघत असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आता 401 मुंबई दाखवत आहे, 195 नाशिक. लेफ्ट साईडला जो दिसतो आपल्याला जालन्याचा एक्झिट. एक्सप्रेसवेने चालताना फक्त थोडंसं नियम पाळायचे आणि आपल्या स्पीडवर कंट्रोल ठेवायचा, बाकी काही अडचण नाही. समृद्धी महामार्गावर चालताना एक चूक प्रामुख्याने होते. कोणी जर आपल्याला ओव्हरटेक केलं तर आपण कदाचित इगो हर्ट झाल्यामुळे किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीमुळे आपण आपल्या गाडीचा स्पीड वाढवतो आणि कदाचित कंट्रोल जाऊन सुद्धा पण ॲक्सिडेंट होत असतील. हे बऱ्याचदा होतात. मित्रांनो आपण आपल्या शिस्तीमध्ये चालवायचं, आपण आपल्या लिमिटमध्ये गाडी चालवा. कारण की सेफ ड्रायव्हिंग खूप महत्त्वाची असते. सपोज फॅमिली असते, फॅमिली मेंबर्स असतात, तर ज्याला कोणाला ओव्हरटेक करायचं असेल ओव्हरटेक करून जाऊ द्या. तिथे आपला इगो थोडंसं बाजूला ठेवून आपण शिस्तीमध्ये गाडी चालवायची. मित्रांनो पहिला टनेल लागलेला आहे आता मला. अजंठा एक्झिटवर एक टनेल दिसतोय तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर अजिंठा. तर 2 किलोमीटरवर एक्झिट आहे. पहिला बोगदा मला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. साधारणपणे 100 मीटरचा बोगदा आहे. तर 1 किलोमीटरवर छत्रपती संभाजीनगरचा एक्झिट पॉईंट आहे. मित्रांनो समृद्धी महामार्गावर चालताना अजून एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. जेव्हा पण आपल्याला समोर एखादी गाडी दिसते किंवा तिला जर आपल्याला ओव्हरटेक करायचं असेल तर तिच्या जवळ जाऊन ओव्हरटेक न करता 50-100 मीटर किंवा साधारणपणे 150 मीटर दुरूनच तुमचा हळूहळू तुम्ही लेन चेंज करा इंडिकेटर देऊन. एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर बऱ्याच ड्रायव्हरना सवय असते, ड्रायव्हर्सना खूप जवळ जातात, 10-15 मीटरच्या अंतराहून नंतर लेन चेंज करतात. म्हणून असं करू नका. साधारणपणे 100
जास्तीत जास्त 150 मीटरवरूनच तुम्ही तुमचा लेन चेंज करा, त्याच्यानंतरच त्या समोरच्या गाडीला ओव्हरटेक करा. मित्रांनो, नेहमी जेव्हा आपण गाडी थांबवतो 10-15 मिनटासाठी, तर 150, 200, 250 किलोमीटरवर आपण गाडी थांबवायलाच पाहिजे. तर आपण गाडीच्या प्रत्येक गोष्टीवर नजर टाकायला पाहिजे. म्हणजे गाडीचे टायर चांगले आहेत की नाही, कुठून काही ऑइल वगैरे लिकेज होतं आहे का नाही, सगळ्या गोष्टींवर आपण नजर टाकायला पाहिजे. गाडी खाली वाकून बघायला पाहिजे. काही प्रॉब्लेम नसेल तर इट्स ओके, पण जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण तो सॉर्ट आउट करायला पाहिजे. कारण की हायवेवर ह्या गोष्टी चेक करणं खूप महत्त्वाच्या असतात. तर गाडी आपण जेव्हा पण 200-250 किलोमीटरच्या नंतर गाडी थांबवतो, प्रत्येक टायरवर नजर टाका. प्रत्येक खाली ऑइल वगैरे कुठे लिकेज होते की नाही ते बघा, कुठे काही डॅमेज वगैरे आहे ते बघा, सगळ्या गोष्टींवर नजर टाका. आम्ही आता 4 जण आहोत गाडीमध्ये. बघू शकता समृद्धी महामार्ग. तुम्ही बघू शकता मित्रांनो, समोर एक ट्रक चालला आहे. साधारणपणे त्याच्या आणि माझ्यामध्ये 100 मीटरचं अंतर आहे आणि आपण सेफली आता लेन चेंज केला आहे. अशा प्रकारेच आपण ओव्हरटेक करायला पाहिजे. त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी दोघांसाठी गोष्ट चांगली. तुम्ही बघू शकता मित्रांनो, दौलताबाद किल्ला आपल्याला दिसतो इथून. छत्रपती संभाजीनगरमधला एक हा किल्ला स्थायिक आहे. आपल्याला इथून समृद्धी महामार्गावरून क्लिअर कट दिसतोय. दहा 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण आपली जर्नी कंटिन्यू करतो. छत्रपती संभाजीनगरचा एक्झिट म्हणजे छत्रपती संभाजीनगर आपण आता क्रॉस केले. साधारणपणे 240 किलोमीटर आपण आत्ता आलो आहे. 11 वाजलेत आता जवळपास. 3.5 तासामध्ये आपण संभाजीनगर क्रॉस केलं आहे. तर कोणी छत्रपती संभाजीनगरवरून जर आपल्याला कोणी बघत असेल तर मित्रांनो कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. समृद्धी महामार्ग किती वेळा हाय करतो. मित्रांनो, आता आपण शिर्डीपर्यंत आलो आहे. 2 किलोमीटर आता एक्झिट आहे शिर्डीचा, कोपरगाव एक्झिट. कृष्णा, भूक लागली का? गाडीमध्ये सर्वांना भूक लागली आहे. आता शिर्डीमध्ये जेवायला थांबणार आहोत. ते अर्ध्या तासाचा हॉल्ट घेऊन परत मग जर्नी सुरू करायची. 1.5 किलोमीटरवर एक्झिट आहे शिर्डीचं, बघू शकता बोर्डवर. चला मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता पण परत निघालो आहे आपल्या जर्नीला कंटिन्यू करूयात. तर परत आपला इथे टोल फास्टॅग इथे स्कॅन होईल. त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया आपली जर्नी. समृद्धी महामार्ग वे टू मुंबई. स्कॅन झालेलं आहे आपलं फास्टॅग. मित्रांनो, आपण आता इगतपुरीच्या एक्झिट पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे. 10 किलोमीटर आता इथून इगतपुरी एक्झिट पॉईंट आहे. आपल्याला तिथून आता समृद्धी सोडून दुसऱ्या रस्त्याने जायचं आहे. आपल्या रस्त्यात आढळणारा आता दुसरा टनल आपल्याला लागणार आहे. इगतपुरीच्या थोडाच अलीकडे हा टनेल आहे. आतापर्यंतचा आपल्या प्रवासातला दुसरा टनेल आहे, दुसरा बोगदा आहे. हा इगतपुरीचे थोडासा अलीकडे, साधारणपणे 10 किलोमीटर अलीकडे. कृष्णा, टनेल बघ. आपण इगतपुरीमधून आता एक्झिट घेतलेला आहे. परत आपला टोल कटणार, कारण की आपण शिर्डीमध्ये परत एंट्री घेऊन आता इगतपुरीमध्ये एक्झिट घेतल्यानंतर इथे आपला इगतपुरीपासून आपण आता समृद्धी महामार्ग सोडला आहे. आता आपल्याला इथून जायचं आहे कसारा. पण आता लोकलचा रस्ता घेतला आहे. मित्रांनो, आता आपलं 505 किलोमीटर झालेलं आहे आणि गाडी 25 ॲव्हरेज. 4:11 मिनिटं झालेले. 28 प्रवास बाकी आहे.
हे ठाणेकर स्कूल बदलापूर. तेच ठाणेकर स्कूलच्या पॅरलल एक पोद्दार सोसायटी आहे, पोद्दार स्कूल. आपल्याला तिथे जायचं आहे. राईट साईडला तुम्ही बघू शकता, इथे हॉस्पिटल आहे, सेंट्रल हॉस्पिटल बघा, पोद्दार एव्हरग्रीन. राईट साईडला एक सेंट्रल हॉस्पिटल दिसते, त्याच्या बाजूलाच आपल्याला जायचं आहे पोद्दार कॉलनीमध्ये, पोद्दार सोसायटी. सेंट्रल हॉस्पिटल. आपण आलेलो आहो मित्र आता पोद्दार सोसायटीमध्ये. गाडी पार्किंगमध्ये लावून टाकूया. चला मित्रांनो, गाडी आता आपण पार्किंगला लावलेली आहे. आपला व्हिडिओ एंड केला, आता व्हिडिओ एंड करूयात. आपली सोसायटी इथेच आपल्याला जायचं आहे. चलो.